नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या प्रशाला कौसळी या प्रशालेच्या वतीनं प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी गावामधून शाळेच्या वतीनं प्रभात फेरी आणि वेगळ्या प्रकारचं नियोजन, बैलगाडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या प्रवेश उत्सवामध्ये माझ्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, उपाध्यक्ष हे सर्वजण यामध्ये सहभागी झालेत. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा प्रवेशोत्सव आम्ही साजरा केला. या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या शाळेची पटसंख्या निश्चितच वाढेल अशी अपेक्षा करून आम्ही हा प्रवेशोत्सव साजरा केलेला आहे. आणि आम्हाला या प्रवेशोत्सवासाठी सर्व गावकऱ्यांचं आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. शाळा प्रवेशोत्सव हा आज दिनांक 15 जून 2026 रोजी सर्व महाराष्ट्रभर शासनानं शिक्षण विभागानं सर्व सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या जीप प्रशाला कौसळी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यामध्ये प्रवेशित इयत्ता 5वीचे जे काही विद्यार्थी होते तर या विद्यार्थ्यांसाठी हा अनोखा उपक्रम आम्ही जे आहे की तयार केला होता. तर या उपक्रमामध्ये पारंपरिकरित्या जसं की बैलगाडी ही लोप पावत आहे, परंतु आम्ही पारंपरिकरित्या की बैलगाडी ही त्याची जनजागृती झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं की पारंपरिकरित्या बैलगाडीच्या माध्यमातून नवी प्रवेशित जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं यथोचित सन्मान, स्वागत हे आम्ही केलेलं आहे आमच्या प्रशालेमध्ये. आणि या उपक्रमाचं सर्व गावभर जी चर्चा होत होती की हा उपक्रम, अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल आमच्या सर्व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, आमचे मुख्याध्यापक श्री वाडवे सर, आमचे शालेय समितीचे अध्यक्ष रमेशराव बारोकर, त्यानंतर शालेय समितीचे सर्व उपाध्यक्ष, अकबरबेगा बेग, सदस्य सर्वांनीच आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आणि या सर्वांच्या सहकार्यातून हा अनोखा उपक्रम आम्ही सुमारे 2 दिवसापासून याची तयारी करत होतो आणि तो यथोचित असा समारंभ हा आमच्या शाळेमध्ये आम्ही संपन्न केला. तर आम्हाला याचा उद्देश एकच होता की बाबा की विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्याचा जीप प्रशाला कौसळी शाळेमध्ये अर्थात जिल्हा परिषद शाळेमध्ये याची पटसंख्या वाढावी. आणि जिल्हा परिषद शाळा पण ही जी आहे की जसं आपण इंग्लिश माध्यमाच्या शाळा बघतो तर जिल्हा परिषद शाळा पण ही कुठं कमी नाहीत. आणि या ठिकाणी पण विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि आम्ही ते गुणवत्तेचं जे काही सन्मान वगैरे करतो, गुणवत्ता वाढवण्यासाठी यथोचित आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांच्या, मुख्याध्यापकाच्या, शालेय समितीच्या वतीनं आम्ही ते प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच आम्ही विद्यार्थ्याला गुणवत्ता निर्माण वगैरे करू हे एवढं बोलतो आणि थांबतो. अगर आप इस खबर को YouTube पर देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को जरूर दबाएं। और अगर आप इस खबर को Facebook या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो कर लें ताकि सबसे पहले खबर आप तक पहुंचे।